आज आम्ही इथे सी केअर फाउंडेशन आणि आयबॉक केअर ह्यांच्या माध्यमातून स्टेट बँक यांच्या रिटायर्ड ऑफिसर्सच्या आलो गप्पा मारण्यासाठी। बेसिकली कर्करोगाचं प्रमाण हे वाढत चाललंय, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट जी आपल्या समाजासाठी प्रॉब्लेम आहे तो आहे की कॅन्सरचे पेशंट हे 3ऱ्या किंवा 4थ्या टप्प्यातच डॉक्टरांपर्यंत पोहोचतात आणि तेव्हा आजार खूप वाढलेला किंवा हातातून सुटलेला असतो। त्यामुळे अशा वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणं, जागरूकता निर्माण करणं आणि त्यांना हे आवाहन करणं की त्यांच्या छोट्यातल्या छोट्या त्रासाला जाऊन चेक करून घेणं आणि कॅन्सरला लवकर पकडण्याचा मदत करणं आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त बोलणं, ह्यासाठी आज आम्ही इकडे आलो होतो। आणि त्याच सोबत कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही, कॅन्सर म्हणजे मृत्यू ही भीती लोकांच्या डोक्यातून काढून टाकावी ह्या दृष्टिकोनातून बोलण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलो होतो। मी डॉक्टर आशुतोष तोंडारे, मी ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टिक एंड रिकंस्ट्रक्टिव सर्जन आहे, आयबॉक केयर। सी केयर फाउंडेशन और आयबॉक केयर का रिश्ता 2 साल का ही है, मगर हमारा उद्देश्य एक ही है, हर तरीके से हर वर्ग के लोगों के पास पहुंच के कैंसर और इसके रिलेटेड जो भी गलत फहमियाँ हैं उसको दूर करना, और अगर कोई ऐसा पेशेंट है जिसको ट्रीटमेंट की ज़रूरत है तो उसको हर तरीके से मदद करना, आर्थिक, सामाजिक, सोशो इकोनॉमिक, हर तरीके से मदद करने की पूरी कोशिश करना, ये आयबॉक केयर और सी केयर का उद्देश्य है। आज का कार्यक्रम अमेजिंगली इंटरेक्टिव था। हम सारे रिटायर्ड ऑफिसर्स के एक्सपीरियंसेस और उनके बाकी लाइफ के अलग अलग अनुभव के माध्यम से कैंसर जैसी इतनी कॉम्प्लिकेटेड चीज़ को हमने इतने आसानी से डिस्कस किया है, जिसमें बिल्कुल हमें कोई फिल्टर नहीं लगा बात करने के लिए। सो हम बहुत खुश हैं कि हम ये कर पाएँ। मैं डॉक्टर रचिता बाहिती, मैं एक मुंह के कैंसर की सर्जन हूँ, एक हेड एंड नेक सर्जन हूँ, और हम सी केयर के साथ असोसिएटेड हैं। थैंक यू। मी रिटायर्ड प्रोफेसर आहे। आजचा आपला हा विशेष कार्यक्रम ज्येष्ठांसाठी आयोजित केलेला आहे। विशेषतः ज्येष्ठ व्यक्ती बोलत नाहीत आणि कामाच्या गराड्यातनं थोड्या मोकळ्या झाल्यानंतर एकलकोंड्या होतात, तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात धरून स्वाध्याय ग्रुपच्या या लोकांनी हा कार्यक्रम अरेंज केला। यामध्ये आमच्या SBH ग्रुपच्या सगळ्या ज्येष्ठ भगिनी होत्या, रिटायर्ड ज्येष्ठ बंधू होते, आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शहरातले प्रथितीय तज्ञ डॉक्टर आशुतोष तोंडारेजी आणि रचना बाहितीजी यांनी अत्यंत दिलखुलासपणे या कार्यक्रमात सगळ्यांच्या प्रश्नांची उकल केली, कॅन्सर बद्दलची भीती कमी केली, निदान कॅन्सर बद्दलचा अवेअरनेस जरी यातना आला तरी मला असं वाटतं हा कार्यक्रम सार्थक झाला असं वाटते। मनपूर्वक सी केअर फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे, आयोजकांचे आणि आपल्या सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। सी केअर फाउंडेशन आणि आयबॉक फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। प्रत्येकाच्या मनात कॅन्सर म्हणजे कॅन्सर हाच विषय असतो, त्याला कॅन्सर झाला म्हणजे याचं आयुष्याचं कॅन्सर आता संपलं हे आयुष्य। पण ही भीती मनातून काढण्यासाठी यांनी जे आज मार्गदर्शन केलं ते फार अमूल्य मार्गदर्शन होतं, आणि या वयामध्ये अशा मार्गदर्शनाची फार आवश्यकता आहे। त्याचसाठी SBH रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला, आणि यांनी स्वतः आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, त्यांचा ऋणी आहे, वरून सुद्धा त्यांचं खूप ऋण मानतो। धन्यवाद।